आणि मराठा आरक्षणाच्या पुण्यातील सभेदरम्यान मनोज जरांगेंना भोवळ आली होती। त्यामुळे त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत। मात्र तरीही मनोज जरांगे रॅली काढण्यावरती अजूनही ठाम आहेत। मनोज जरांगे पाटील यांची आज अहमदनगरमध्ये शांतता रॅली होणार आहे। अहमदनगरच्या माळीवाडा बसस्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या रॅलीला सुरुवात होईल। चौपाटी कारंजा इथं सभा होऊन शांतता रॅलीचा समारोप होईल आणि या रॅलीसाठी मराठा कार्यकर्त्यांकडून तयारीही करण्यात आली आहे। मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांची आज अहमदनगर शहरामध्ये शांतता रॅली जी आहे तर ती पार पडणार आहे। त्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर या ठिकाणी जोरदार तयारी ही मराठा बांधवांच्या वतीने करण्यात आलेली आहे। खरं तर या रॅलीची सुरुवात जी आहे तर ती माळीवाडा बस स्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून होणार आहे आणि त्यानंतर ही रॅली पारंपरिक मिरवणूक मार्गावरून अहमदनगर शहरातून चौपाटी कारंजा या ठिकाणी पोहोचणार आहे आणि या ठिकाणी समारोप जो आहे तर तो एका सभेने होणार आहे। त्याच सभेच्या ठिकाणी जर आपण बघितलं तर जोरदार तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। भव्य स्टेज असं या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। या रॅलीच्या पार्श्वभूमीवरती होणारी गर्दी लक्षात घेता मराठा समन्वयकांकडून जवळपास 2500 स्वयंसेवक जे आहेत तर ते तैनात असणार आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तर तो तैनात असणार आहे। या मिरवणूक मार्गावरती नो व्हेकल झोन जो आहे तर तो पोलिसांच्या वतीने करण्यात आलेला आहे। जे मराठा बांधव या ठिकाणी या शांतता रॅलीमध्ये सहभागी होणार आहे त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, अल्पोपहाराची व्यवस्था असेल ती देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहेत आणि जवळपास 7 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था जी आहे तर ती करण्यात आलेली आहे। केडगाव या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं भव्य स्वागत केलं जाईल। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पारंपरिक मिरवणूक मार्गावरून ही रॅली जी आहे तर ती चौपाटी कारंजा या ठिकाणी पोहोचेल आणि या ठिकाणी खरं तर एक समारोप सभा जी आहे तर ती होणार आहे। या सभेमध्ये मनोज जरांगे पाटील नेमके काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भुंगळ, एबीपी माझा, अहमदनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।